भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी पिणे तसेच लिंबू पाणी, ताक, लस्सी, ORS यांसारखे द्रवपदार्थ सेवन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा पांढरा दुपट्टा वापरावा. तसेच हलके सैल व सुती कपडे परिधान करणे गरजेचे आहे. घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेड यांचा वापर करावा आणि रात्रीच्या वेळेस खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवावी. कूलर, पंखे किंवा वातानुकूलन यंत्रांचा योग्य वापर करून घर थंड ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवास करताना पुरेसे पाणी सोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असून कामगारांना थेट सूर्यप्रकाशात काम करण्यापासून वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही प्रशासनाने नमूद केले आहे. गरोदर महिला, लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. तसेच शिळे अन्न आणि उच्च प्रथिनयुक्त आहार टाळावा असेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय दुपारच्या वेळेस मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड पेये टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उन्हात काम करताना डोके व चेहरा ओल्या कापडाने झाकावा आणि शक्यतो श्रमाची कामे दुपारी टाळावीत. चक्कर येणे, अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाळीव प्राणी व गुरेढोरे यांनाही सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी देणे आवश्यक आहे. उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावेत असेही निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।